हे गाईज, तर आत्ता जस्ट व्लॉगची सुरुवात करतोय आणि आत्ता वाजलेल्या आहेत रात्रीच्या 8:30. हे बघू शकता 8:30 वाजलेले आहेत. 8:30च ना? तिथं वेगळं ते बंद पडलंय गाड्या. पावणे 8 झाले, 8:30 वाले. 8:45 झालं. मग पागल. आईच्या गावात मला वाटलं ते बाळ घड्याळ बंद पडलंय. किती 7:43 झाले, 7:45 म्हणजे 7:45 वाजलेले आहेत. तर मग मी इथे बसलेली आहे, चहा वगैरे पिलेला आहे आणि आपली म्याव पण इथे बसलेली आहे, बाहेर हिंडून आली आहे आणि पप्पा पण इकडे बसलेत मोबाईल बघत. सो आता ही टी व्ही आपल्या अँटिक आहे. सो तुम्हाला मी सांगितलेलं नव्हतं, टी व्ही अँटिक आहे म्हणजे हिला थोडा वेळ लागतो चालू व्हायला. सो आता 15-20 मिनटं झालेत चालू करून, तिला करंट पोचल्यावर चालू होते. सो आता गाईत चाललोय मी. खूप दिवसातून म्हणजे जाणार होतो, खूप दिवस झाले जाणार होतो, बट आज तो दिवस आला आणि पाठीमागच्या महिन्यातच जाणार होतो, बट आत्तापासून स्टार्ट करतोय. सो आता गाईज मी चाललोय जिमला. सो जिमला मी रहमतपूरला नाही गेलो कारण की आपल्या इथे गावात जिम चालू झाली आहे, तिकडे चाललो आहे आणि थोडेफार सामान आहे, जास्त सामान नाही आहे, म्हणजे जे पाहिजे ते सामान आहे, ठीक आहे. सो आता तिकडे चाललेलो आहे आणि आपल्यासोबत आपले 2 पार्टनर आहेत. तर आता चलूया, डायरेक्ट तिथे गेल्यावर भेटूया. आणि बाहेर काल रात्रीपासून एवढा पाऊस पडतोय, थोडा थांबलेला आणि आत्ताही पाऊसच आहे थोडा थोडा. हे दिसणार नाही तुम्हाला, हे बघू शकता, बट पूर्ण ओलं झालेलं आहे, हे बघू शकता, आणि पूर्ण अंधार आहे. सो आता आपल्या गावामध्ये जिम आहे, सो आता तिकडे चाललेलो आहे. आता पाऊस थोडा थोडा पडतोय, हे बघू शकता, थेंब थेंब पडत आहेत पाणी, हे बघू शकता. तर पाऊस पडतोय आणि आता आपण छत्री घेऊन जाऊया. सो आता चलूया, बघू, आज फर्स्ट डे आहे, काय होतं काय नाही, पुढे काय दिसत नाही, जिममध्येच भेटूया. ओहो पैची जय. तर काय जे बघू शकता, हे मध्ये आलं, रस्ता पण बघू शकता खूप ओला आहे आणि छत्री पण घेतलेली आहे. चलो, पूर्ण अंधार आहे, अंधारच अंधार आहे. थोडा थोडा पाऊस पडतोय, जास्त नाही आहे, बट ह्याच्या आधी खूप मोठा पाऊस पडत होता. सो इथे पाणी वगैरे साचलेलं आहे. आपला भाऊ वेट करतोय, हे बघू शकता, आपली कार वगैरे मस्तपैकी धुवून निघलेली आहे. थोडासाच पाऊस आहे काहीच, काय विषय नाही. आणि हे आपलं बुद्ध विहार. सकाळपासून घरीच होतो, खूप कंटाळा आलेला, म्हटलं आजपासून नवीन सुरुवात करावी, डायरेक्ट मित्राची इथे गेल्यावर भेटूया. जस्ट पोचतोय जिममध्ये, पायऱ्या चढून यावं लागतंय. आणि आपला भाई विषय हार्ड, अजून लाईट वगैरे नाही लावली, जस्ट लावलेले. छत्र बाहेर ठेवायचं, बाहेर ठेवायचं. अरे हे काय झालंय भावा, हे बघ पाणीच पाणी साचलेलं आहे. असू दे, आता ठेवतो इथं. तर गाईज जिमच्या आत यायच्या आधी पाया पडतो. तर गाईज आता जस्ट आलेलो आहे, बारदा नाही पाय पुसाय. अरे यार, बरं असू द्या गाईज. आत्ता जस्ट आलेलो आहे जिममध्ये. विषय हा, सकाळी लई गर्दी असते इथं जिममध्ये आणि आत्ता आम्ही 3घच आहे. आणि ही आपली छोटीशी जिम, हे बघू शका, काय बोलतोय मी, हां हे बघू शकता. तर ही कुठली मशीन आहे बाबा, जरा एक्सप्लेन कर जरा. नाही हितनं सुरुवात करू. आहे का? तर गाईज ही बायसेपची मशीन आहे. गाईज मला पण माहीत नाही, मी फर्स्ट टाइम आलोय, म्हणजे एवढं नॉलेज नाही जिमचं आपल्याला, बट आज सुरुवात आहे आपली, त्याच्यामुळं कसं जरा पहिल्यापासून आता चालू करू आपण. गुड्ड बाया. ही बायसेपची मशीन आहे गाईज. आणि ही कुठल्या बाबा, ही बॅकची मशीन आहे आणि चेस्टची मशीन आहे. आणि ही कुठलं आहे, ही एवढी पुढं आली, मध्ये घेतलेलं आहे वाटतं, माग असतील. बारिश गाईज वरून आता. असू दे, आता पाऊस पडतोय, जरा करायचा विषय. तर पाऊस पडलाय सगळा, पाणी पाणी झालेलं आहे. लेगची मशीन आहे. आणि ही कुठली मशीन आहे पुढची, शोल्डरची मशीन आहे. आणि गाईज विषय काय, आपल्याकडे डंबेल बघा एवढंच आहे ती. असं नको अरे भावा, विषय कसा असतो. डंबेल आहेत गाईज, डंबेल्स वगैरे एवढे आहेत, बघू शकता. 5 किलो ते कितीपर्यंत आहे भावा, कितीपर्यंत आहेत डंबेल्स? 40-35 किलोपर्यंत आहेत गाईज. एवढा विषय आहे बघा, एवढं सगळं आहे. आणि आपली छोटीशी जिम आहे.
गाईज विषय का आम्ही म्हणजे रहमतपूरला जिम लावणार होतो. तेच तर काहीच विषय काय झाला आम्ही आर्थिक परिस्थिती चांगली ना फायनान्शियल कंडिशन चांगली नाही बरोबर. तर विषय काय झाला काय रहमतपूरला लावणार होतो जिम बट लावली नाही आम्ही. जरा फायनान्शियल कंडिशन आमची बरोबर नाही आणि विषय काय झालाय पावसाचे दिवस पण चालू आहेत ना त्याच्यामुळे तिकडे काय आम्ही जिम लावली नाही. आता इथं गावात जिम असताना म्हटलं तिकडे एवढ्या लांब कशाला जायचं आणि जे सामान आपल्याला यूज करायचे ते सामान आहे इथं तर कशाला म्हटलं एवढ्या लांब जायचं. काय भावा काय विषय नाचतोय करंट फटे उचला नाही का आपला मित्र. बरं काय विषय ना अजून किती 6 मिनिटाचा ब्लॉग झालेला आहे. अजून थोडाफार 2-3 मिनिटाचा ब्लॉग बनवूया. आणि आता मी आज काय करू काय मला समजा नाही. आपले ट्रेनर आहेत तिकडं ट्रेनर म्हणजे काय त्याने आपल्या भावानं पहिली जिम लावलेली त्याच्यामुळे त्याला माहित आहे थोडंफार आणि तेच आपल्याला सांगेल थोडंफार काय आहे काय विषय. सो आता चालू करा. लेग डे आहे काच तिथं बसलाय. चला आपला आता पहिला वॉर्मअप चाललाय. नीट मस्तीत नको घरी मस्ती करते बरं का व्हिडिओत मस्ती करते तू नीट व्यवस्थित असंच करते असंच करते जिम मध्ये असलेला का ब्लॉग म्हणते. अरे तिकट करतो मी काय मी बोलतो. गाईज लय डेंजर विषय झालेला आहे. लय हसायला येते आज. असं त्या काही विषय नाही सिरियस आपण जिम करूया. आलोय तर पहिला दिवस आहे आणि आता बघू काय पहिला वॉर्मअप करू त्याच्यानंतर काय ते परत बघू. मार क्या बात आहे. काय शोल्डर ना आरामात घे काय विषय नाही. नीट घे मग. तर काहीच आपला भाव आता मारतो शोल्डर. डोळं का असं दिसतात काय माहिती व्हिडिओत मोबाईलमध्ये वेगळं डोळं दिसतात आयफोनमध्ये काय रे. आता आपण करूया पहिला वॉर्मअप. आता आपला भाऊ तिकडे शोल्डर वगैरे मारतोय आणि आपला हा भाव अजून एक जॉईन झालेला आहे. सो आता आम्ही चौघा इथं. सो आता करूया पहिला वॉर्मअप. तर काय आता आपलं वॉर्मअप करूया आपण 2 सेकंद. फासाट असता दिसतंय घ्यायचं इधर की नुसतं आता हात बरोबर आहे ना. आलोय जिम वरून आणि आता पप्पा मम्मी जेवायला बसलेत. आता आपण पण जेवण करूया थोडं फ्रेश होऊया. आणि गाईज आज थोडासाच वर्कआउट केला खूप नाही केला कारण की पहिला दिवस होता. फक्त थोडासाच वर्कआउट केला जास्त काहीच नाही केलं. आणि इथे बघू शकता पप्पा आणि मम्मी बसलेल्या जेवायला. आपण पण आता जस्ट फ्रेश होऊया आणि फ्रेश होऊन जेवूया. तर गाईज आता फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि आता जस्ट बसलो आहे जेवायला. सो आता काय काय केलं हे बघू शकता. भाकरी आहे आळूची वाड्या आणि हे काय ग चवळीची उसळ आणि चवळीचं कालवण आहे. आणि ह्या वड्या वगैरे इथं बघू शकता. पप्पा वगैरे जेवायला बसलेले आहेत. मम्मी पण जेवायला बसलेली आहे. आणि इथे मांजर तिला चपाती टाकली तरी ती चपाती खात नाही. आता काय करायचं. आणि गाईज आणि आता जेवतो. आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता जस्ट बिछाना वगैरे टाकलेलं आहे. आणि आता पप्पा करतायत वव्याची बिडी. सर्दी झाली त्यांना त्याच्यामुळे. आणि निम्म्याचं ते औषध चालू आहे.
ते नाकाचा प्रॉब्लेम झालेला, ते 8 दिवसातून एकदा ती पुडी प्यायची आहे. हे बघू शकता. कसले आहे काय ही? काय दिलं त्यांनी डॉक्टरांनी सांगितले पुडी दुधामध्ये हे टाकायची आणि प्यायची. सो आता हेच आहे, हे नाकाचं थोडं औषध आहे, त्याचा विषय आहे तो. आणि गाईज आता बिछाना वगैरे टाकलेला आहे आणि तुम्हाला पाऊस दाखवतो. आणि गाईज तुम्हाला आता पाऊस दाखवतो. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. पावसाने विषय हार्डच केला आहे. आता ह्यावेळेस पावसाळा एक नंबरच असणार आहे, कारण की खूप पाऊस पडतोय, थांबायचं नावच घेत नाही आहे. हे बघू शकता, आत्ताही पाऊस पडतोय खूप बेकार, इथपर्यंत पाणी आलेलं आहे. हे बघू शकता. आणि हे गाईज हे कुत्रा बघू शकता, रोज आपल्या इथंच असतं, इथंच झोपतं. आणि गाईज आता ह्या ब्लॉगला करूया एंड. अजून ब्लॉग पण एडिट करायचं आहे मला आणि अपलोड करायचं आहे. आणि गाईज विषय काय झाला आहे माहिती आहे का, आपले ब्लॉग आता डेली येत नाहीत, एक 2 दिवसातून 3 दिवसातून ब्लॉग येत आहेत. सो त्यासाठी गाईज मला काही म्हणजे टाईम आहे माझ्याकडे, बट सीन काय होतं आहे, थोडंफार कंटाळा करतो मी, तब्येत वगैरे ठीक नसल्यामुळे, थोडा विकनेस वगैरे वाटतो त्याच्यामुळे. आता काय विषय नाही, आठवड्यातून आपले 3-4 ब्लॉग पडतीलच, काय विषय नाही. आणि गाईज आता फर्स्ट डे होता आज जिमचा माझा, आता थोडा वर्कआउट केलेला आहे. आणि गाईज आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय. गाईज इथे म्याव बघा कशी झोपलेली आहे, निवांत आराम करते. दिवसभर कंटाळा आला तिला, आत्ता आराम करते, निवांत झोपली आहे.